आम्ही विचार सुद्धा नव्हता केला, परंतु ते 8 ते 10 वर्ष झाले भाजपमध्ये काम करतात आणि प्रत्येक वेळी कुठल्याही मीटिंगचा फोन आला तर ते लगेच निघून जातात. घरच्या कुठलाही विचार न करता ते निघून जातात. मला हा खूप मोठा आश्चर्यकारक धक्का होता, कारण की मी आपल्या या प्रभागात खडकी 20 मध्ये प्रभाग 20 मध्ये खडकी या भागात 8-10 वर्षापासून बिल वाटपचं काम करतो. माझी परिस्थिती खूप अत्यंत गरीब आहे. अकोल्यात भाजपने प्रभाग क्रमांक 20 मधून अत्यंत सर्वसामान्य आणि गरीब घरातल्या तरुणाला थेट नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे. ही बातमी सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. मंगेश झिने असं या तरुणाचं नाव आहे. अकोल्यातील खडकी भागात एक भाड्याच्या घरात राहणारं झिने कुटुंब आज अचानक राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. 10 वर्षांपासून प्रामाणिकपणे वीज बिल वाटपाचं काम करणाऱ्या मंगेशला स्वतःलाही आपण कधी नगरसेवक पदाचा उमेदवार होऊ याची कल्पनाही नव्हती. मात्र स्थानिक भाजपने घेतलेल्या एका निर्णयामुळे त्याच्या संघर्षाला नवी ओळख मिळाली. मंगेशला प्रभाग क्रमांक 20 मधून अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवरून संधी देण्यात आली आहे. मंगेश हा अकोल्यातील खडकी भागात महावितरणचं वीज बिल वाटप करणारा एक सर्वसामान्य तरुण आहे. मंगेश सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा आहे, त्यामुळे अनेकांनी मंगेशला मदत करण्याचं सुद्धा आश्वासन दिलंय. मंगेशच्या प्रचारासाठी लोकवर्गणी करण्यात आल्याचा दावा देखील स्थानिकांकडून करण्यात आला आहे. मंगेश झिनेचं कुटुंब हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतलं आहे. मंगेशची आई लोकांच्या घरी धुनीभांडी करून कुटुंबाचा गाडा चालवते, तर वडील चौकीदारीचं काम करून उदरनिर्वाह करतात. मात्र एखाद्या राजकीय पक्षाने आपली दखल घेत मंगेशला उमेदवारी दिल्याने त्यांना सुखद धक्का बसला आहे. आमच्या भावना एवढ्याच की त्यांनी खूप आवर्जून काम केले पाहिजे आणि कोणाच्या विरोधात नसलेच, म्हणजे नाहीच आहेत. ते प्रत्येकांसोबत चांगलेच आहेत, छानच वागतात. त्यांचं आता तिकीट तर त्यांना आत्ताच भेटलं, पण त्या अगोदरही ते प्रत्येकाला सहकार्य करत होते. कुठलाही फोन आला, कशाचाही फोन आला त्यांना, की प्रत्येकाला सहकार्य त्यांचं नेहमीच असायचं. त्यांनी आता छान काम करावं त्यामध्ये आणि त्यांची परिस्थिती सुधरेल. खूप गरिबीतून दिवस काढले त्यांनी, एवढंच वाटतं. तुमची सध्या परिस्थिती काय? तिकीट भेटलं याच्याबद्दल काय वाटतं? तिकीट भेटलं याबद्दल आम्हाला आनंदच आहे. पण प्रत्येकाला आनंद आहे, म्हणजे आम्हालाच नाही तर जनतांनाही आनंद आहे, कारण ते प्रत्येकांसोबत चांगले वागतात. त्यांचा स्वभावही खूप छान आहे आणि तिकीट भेटलं याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो. प्रत्येकांसोबत त्यांनी चांगलं वागलं पाहिजे. तसे ते स्वभावाने चांगलेच आहेत, चांगलेच वागतात आणि त्यांनी पूर्ण कामं केले पाहिजे. भाजप तिकीट देईल याचा विचार जरी केला होता तुम्ही नगरसेवकासाठी उभे राहा? नाही, आम्ही विचार सुद्धा नव्हता केला, परंतु ते 8 ते 10 वर्ष झाले भाजपमध्ये काम करतात आणि प्रत्येक वेळी कुठल्याही मीटिंगचा फोन आला तर ते लगेच निघून जातात. घरच्या कुठलाही विचार न करता ते निघून जातात. त्यामुळे आम्हाला वाटते की ते सहकार्य चांगलंच करेल. 18 विश्व दारिद्र्य हालाकीची परिस्थिती आणि त्यामध्ये इलेक्ट्रिक बिल वाटप करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या उमेदवाराला भाजपाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. आपल्यासोबत खुद्द मंगेश झिने आहेत. भाजपाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. पहिल्यांदा तुम्ही उमेदवारी लढतायत, कसं वाटते, कसं बघता याच्याकडे? मला हा खूप मोठा आश्चर्यकारक धक्का होता, कारण की मी आपल्या या प्रभागात खडकी 20 मध्ये प्रभाग 20 मध्ये खडकी या भागात 8-10 वर्षापासून बिल वाटपचं काम करतो. माझी परिस्थिती खूप अत्यंत गरीब आहे आणि मी भाड्याच्या घरात राहतो. मला जेव्हा समजलं की आपलं नाव बी असं चर्चेत आहे, तर मला ते खोटं वाटत होतं. मी बिल वाटत असताना माझ्या एका काकांनी सांगितलं, म्हणे तुझं नाव चर्चेत आहे म्हणे, तू म्हणे फॉर्म भर म्हणे महानगरपालिकेचा. मी जेव्हा फॉर्म दाखल केला, जेव्हा तिकीट एबी फॉर्मसाठी आलं, तेव्हा मला खूप आश्चर्यकारक धक्का बसला तो, की माझ्यासाठी तो आनंदाचा धक्का होता, की असं अत्यंत गरीब माणसाला भाजपने उमेदवारी दिली. हे फक्त भाजपच करू शकते. तुम्ही स्वतः इच्छुक होते भाजपकडून लढण्यासाठी, की तुम्ही जनमतामधून तुम्ही उमेदवारी जाहीर झाली? नाही, मी स्वतः कधी असं आग्रही नव्हतो भाजपसाठी लढण्यासाठी. माझं असं स्वप्न बी नव्हतं की आपण भाजपसाठी म्हणजे नगरसेवक म्हणून करावं. मी फक्त साधा समाजसेवा म्हणून काम करायची माझी इच्छा होती. मी 8-10 वर्षापासून भाजपचं काम करतो. पण मला काही असं नगरसेवक बनायचंच म्हणून असं काही हे नव्हतं. निवडणुकीसाठी आता खर्चही लागतो, त्याच्याकडे तुमचं कसं नियोजन आहे? ताई, निवडणुकीचा माझे इष्टमित्र वगैरे कॉलनीतले ज्येष्ठ मंडळी वगैरे ते सर्वजण मला पैशांनी मदत करत आहे निवडणूक लढायची स्वतःहून. मला खूप जणांचे फोन आले
की तुम्हाला काही मदत मदत कसली प्रकारची मदत लागली ती आम्हाला फोन करा, आणि ते स्वतःहून मला मग मदत करत आहे. आपल्यासोबत भाजपाचे उमेदवार विनोद मापारी देखील आहेत. काय या भाऊंची परिस्थिती आहे, काय सांगा? त्यांची परिस्थिती सांगायची झाली तर ते मागील 12 वर्षापासून इलेक्ट्रिक बिल वाटपचे काम करतात. ज्या भागाचे ते आज नगरसेवक म्हणून उमेदवारसाठी उभे आहेत, त्याच भागामध्ये ते खडकी परिसरामध्ये इलेक्ट्रिक बिल वाटप करतात. त्यांचे वडील हे एका अपार्टमेंटवर चौकीदारी करतात. आई सुद्धा घर म्हणजे मोलकरीणचं काम करतात. अशी परिस्थिती त्यांची आहे. परंतु भारतीय जनता पार्टीने त्यांची आर्थिक परिस्थिती आहे याची कुठलीही चिंता न करता त्यांनी त्याच्यामधील जो एक सगळ्यात चांगला गुण आहे तो म्हणजे समाजसेवेचा. कारण इलेक्ट्रिक बिल वाटत असताना तो प्रत्येक घरोघरी संपर्क साधायचा त्या निमित्ताने, आणि त्या संपर्कामधून प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये तो सहभागी व्हायचा. आणि हेच गोष्ट भारतीय जनता पार्टीने हेरली, आणि याच्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत, खासदार अनुपभाऊ धोत्रे, रणधीरभाऊ सावरकर, विजूभाऊ अग्रवाल, जयंताभाऊ मसने यासारख्या नेत्यांनी याला स्वतःहून घर बसल्या उमेदवारी दिली. एकीकडे राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवरून वाद पाहायला मिळत आहे, आणि अकोल्यामध्ये सामान्य घरातील कुटुंबातील युवकाला एक भाजपाकडून तिकीट जाहीर झाली. त्याच्यामुळे अकोल्यामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे. प्रियंका जाधव, अकोला, नवराष्ट्र.